थोडसे अडसा अडसा. कौसू बाई जोर लाव ना. जोर नाही का जी, थोडसा जोर लाव ना. आमाय निर्मला बाई किती जोर लावू मी, वा सारी ताकद लावली ना बाप्पा याले अडसले. थोडंसं हे करावं लागते, बस झालं म्हणा. आतला पॅक झाला आपला टेंट. रात्री मस्त चमकते म्हणे माय पोरग. ते बटन दाबून द्यायची म्हणे, मस्त दिसते म्हणे. मग रात्री मस्त चमकते म्हणे बाप्पा पोरग मायवाला. सर्व त्यानं हे करून दिलं सेट त्यानं आपल्या जतींना. आणि सांगितलं बाई मला समजावून कसं काय करायचं, कुठं बटन दाबायची, सर्व सांगितलं त्यानं. नाही टेंट मस्त आणला पण जवाईनं. ते जवाई का हे मित्रासोबत जात असते म्हणते. नाही ते मस्त आहे बाई, दिलंय बी बरा तुम्हाला. नाही तर कोणी देत नाही ना. आम्हा निर्मला बाई मायच पोरग होई ना ते, मग मला मायले देणार नाही का? देणार नाही का जी मले? नाही जी तसं नाही, खराब करन, असं करन तसं करन. पोरं मोठे हे आहे माय आजकालचे, म्हणून म्हणलं मी. बरं झालं जवयानं दिलं, तर नाही तर आपल्याला नवीन पैसे जमा करून टेंट आणा लागला असता आपल्याला. बरं झालं आपल्यावाले पैसे वाचून गेले. ह्या पैसे गेले याचेच आहे का काड्या आणाले? काड्या जमा करतो म्हणे आपण. आता संध्याकाळचा स्वयंपाक तर आपण करूनच आणला म्हणा, संध्याकाळी करा नाही लागत. पाण्याचा मोसम वाटून राहिला बाई इथं. जागाही पडली, मोकळी भेटली. आणि हे नलून हे गेली ना पारे आपली अंजनी बाई. पाण्यात होती इथं. आपण त्या दिवशी पाहिलं होतं ना, आलं होतं ना पाणी गिनी तर आहे भरपूर इकडं. हो हंडा भरून घेऊन येऊन राहिल्या नलू आणि अंजनी बाई. पण त्याले माहित नाही ना, आपण दोघी आलो होतो आणि एक चंदा आली होती पाहिले त्या दिवशी. तर आता त्याले सांगितलं कुठं जायचं कसं जायचं. भटकल्या नाही पाहिजे, म्हणजे झालं. द्या सोडून कौसुबाई, सोडून द्या. झालं आता झालं. जमला टेंट मस्त जमला आपला. चला मग हे सामान अंदर ठेवायचं का? हे सगळ्याच्या सगळं आपण लावलो करून घेऊ अंदर एका ठिकाणी, आहे का नाही, एका साईडनं. थांब ना हो बापा, कौसुबाई येऊ दे ना बाकीच्याले. बसू थोडंसं, बसू खाली. येऊ द्या त्याले येऊ द्या. मग पाहू काय करायचं काय नाही. तर बसा थोडंसे. यायले सांगितलं गिंगतलं ना बरोबर अंजनी बाईले नलूले कुठं आहे म्हणून पाणी. गेले पाहिले ते आता हंडा भरून आणते का भटकन तर काय माहित का. आता सोबतच गेले बाई सर्वेच्या सर्व पाचही जणी. त्या म्हणे आम्ही काड्या आणतो म्हणे, आपली चंदा गंगा आणि हे आपली अंता काड्या जमा करतो म्हणे आम्ही म्हणे. आणि ह्या दोघी पाणी घेऊन येईन म्हणे बकेटीनं यानं गुंडानं. तर त्या हो भरल्या. तर मग निघाल्या त्याला सांगितलं ना बरोबर कुठून कसं जायचं बा म्हणून. जाईन कायले भटकनजी. तुम्ही नाराज काऊन दिसून राहिल्या? तुमचं मन नाही आहे वाटते जाग्यावर निर्मला बाई. काऊन काही झालं का निर्मल भाऊ सोबत? नाही निर्मल भाऊसोबत काही नाही झालं. आमचं काय चालूच राहते. लगेचच मिळतो आम्ही. मायवाली बहीण नाही का जी आपली बबिता नाही ना. आता बरं नाही वाटून राहिलं मला. कुठेही नेतो ना सोबत तिले. यावेळेस सोबत नाही आहे ते. आता माय पहिलाच टाईम आहे तिले सोडून यायचा. तिले चाल म्हणलं होतं पण तिचं जमत नाही ना. सासूले थोडंसं तब्येत खराब आहे तिची. पोरगी आहे, पोरीले कोण पाहिन. सासूची तब्येत बरी असती तर पोरीले पाहिलं असतं, तिनं आलं असती ती बबिती. पण ते सासूलेच बरं नाही तर ते काय करण येऊन. म्हणून मी काही मग तिले काही नाही जास्त काही म्हणलं नाही, फोर्स काही केला नाही. जाऊ दे बाई म्हणलं, घर पाय म्हणलं. पुढल्या वर्षी येतो म्हटलं तू. मला का नाही थोडंसं गमून नाही राहिलं तिच्याच्यानं. सुनं लागून राहिलं. गमते एकदाच गमायला लागलं तर मस्त गमते जमते. मग आता आलो आपण. आता तर सुरुवात आहे आपलीवाली. पण मस्त वाटून राहिलं शांत. नाही माणसाची किटकिट, नाही लेकरायची किटकिट, नाही कोणाची किटकिट. काय मस्त शांत वाटून राहिलं जी इथं निर्मलाबाई. आणि वातावरणही किती मस्त आहे बाई. मोकळं वाटते आहे का नाही मस्त. म्हणून तर म्हटलं यावर्षी करू म्हणून. बसा बरं, चला बरं बसू थोडंसं. त्या 1 पर्यंत बसू आणि मग का नाही जेवण खावणं करून मग करू. लागेच काय आहे तर ठेव नंतर करू. हो या ना बसू या. लस लोभी आहे चंदा, लस लोभी आहे हे गंगा. लोभी राहिली एवढ्या तरी कायले लोभ पाहिजे व. लोभ राहिले. अहो एवढ्याच काड्या होते ना, नंतर आणता येते आपल्याला अजून डबल. आता ह्या 2-3 दिवस चालते आपल्याला काड्या. स्वयंपाक पाणी गिनी सगळं कराले. चालते ना यावल्या काड्या. हे लोभीच लय आहे बाई गंगा, लयच लोभी आहे. अहो ये ना वा. सगळे जणी वाट पाहतो सण संध्याकाळी होऊन राहिली. आणि हिच्याच्यानं पाय ते बांधलंही नाही तिनं बरोबर. ते पाय काड्याही बांधल्या नाही. ये ना वा गंगा ये ना. अजून आपल्याला जावं लागन ना तिकडं. झाले लय दूर आलो आपण इकडं काड्यासाठी. संध्याकाळची वेळ आहे बाप्पा, मला वेळ लागते. ये ना वा गंगे लवकर. उई नाही करून राहिली, चुई नाही करून राहिली. ते एक 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 काडी उचलून राहिली. चला आपण चाललं जाऊ नाही तर.
नाही व संध्याकाळी होऊन राहिली ना. निर्मला बाई काय म्हणे एकजूट राहा म्हणे, इथं जंगल आहे म्हणे लय मोठं. मग तरी बरं आहे ह्या जंगलात म्हणजे असे मोठे मोठे प्राणी गिनी आहे नाही म्हणा. इकडं कायले राहते मोठे प्राणी, पण बरं नाही ना. तिला एकटं कसं सोडतं. लोबीस मोठी आहे बाई, जशी काही घरात घेऊन चालली तिच्यावाल्या काड्या. साऱ्या जणी मिळून आपण इथं हे करून राहिलो आणि होते ना एवढ्या काड्या. काही गरजच आहे का? नंतर लागलं तर आणता येते आपल्याला. मग तेच म्हणून राहिली ना मी. गंगे येतं का नाही तू पहिले सांग मला, नाही तर चाललं जातो आम्ही. तू ऐकत नसशील तर येतं का नाही. आपल्यालाही वाट पाहत असून बाई ठेवायला वेळ लय झाला ना. आपण इकडं आहोत. कधी येते कधी नाही अशा करत असून त्या. आणि आपण इकडं बाई काड्याच करत राहिलो. एवढ्या काड्या कराले, एवढ्या काय गरज होती काड्या कराले. पण कराले का वेळच लागते ना काड्या म्हटलं तरी. छाट छूट हे ते. आय जो या घे हातात, या घे आय गंगे, या बरोबर घे. पाय तर आपट चालतं बिचारे पट व काय व एखादी नवरींसारखी करून राहिली. पायात काय मेहंदी लावली का होती आवाल्या व गंगे. ये ना लवकर लवकर. चहाच आहे नाही बाई, संध्याकाळी होऊन राहिली ना, दिवस बुडून राहिला ना. लय काड्या आहे तिकडं, लय काड्या आहे. छाटातच बसली बाई, मला दिसलं तर असं वाटलं घरीच न्या. असंच वाटून राहिलं होतं मला. लय काड्या आहे बिचारी इकडं. ह्या ठोकय काड्या आहे मस्त डेयासारख्या. संध्याकाळी होऊन राहिली ते नाही पाहून राहिली ते. लय मोठ्या काड्या आहे, मोठ्या कोड्या आहे करून राहिली लोबिष्ट्या वानाचे. एवढ्या दूर तू आता का नाही घरी नेच होते. इंधन आले होते का त्याकडून नेणं. एवढ्या दूर आपण कधी येतो तरी का. हे पिकनिक करायला आलो आपण इकडं. हो ना, लागलं तर उद्या नेता येते ना आपल्याला काड्या. एवढ्या तर भरपूर होते. काही गरज होती का. आता पाय बरं संध्याकाळी होऊन राहिली, आपल्याला झाले अजून तिकडं वेळ लागल ना. चाल लय दूर आलो ना आपण, काड्या करत लय दूर आलं ना. त्या काळजी करत असं ना आपली वाली. चाल बरं चाल पटकन. हे बांधून तर द्यावं मला, बांधून तर द्या. हे अशीच घेऊन चालू का. चालली मी. राय तू बांधतस इथं, वेळ होऊन राहिला मला, लागून राहिला भेव. चालतं का चंदे. चाल आता तशीच घेऊन या ना. त्या काड्या घे तशीच आणि चाल. चालू होय हो पट्ट अंते सांबर होय. ठेवाल्या काळजीच असन बाया. आपण किती वेळचं इकडं साव. चाल हिच्याच्याने एवढा उशीर झाला. भलेच बदमाश बाय आहे बाई, मला बांधूही नाही लागलं याय ना. आता अशीच घेऊन जाऊ मी, हातातून पडन नाही का या काड्या. ये वा गंगा, ये इकडं बांधू आपण. थोडस समोर चाल बाहेर, यावाल्या जंगलाच्या बाहेर चाल. मग तुले बांधून देतो. हाय दोरी माझ्याजवळ. ये इकडे ये. हात दुखून राहिले ना चंदा. असं तेवढ्या दूर नेणं होईन का हो मायाकडून. बांधा लागन ना थोडंसं दोरीत. हे डोक्यावर जाते तरी हातानं नाही जात ना. हे हात दुखून जाईन हो माय, गळून जाईन हात. काय ले एवढा उशीर केला मग. तुला येव केला तर तू ऐकत नाही. आता अंधार होऊन राहिला. चल तिकडं बाहेर बांधून घ्या आले. तुले समजत नाही का. रोशनजी झोपले का तुम्ही. रोशनजी नाही हो शिकले, थकलो ना मी. गाडी चालू असं वाटलं साधं काम आहे, पण गाडी चालवा लागते लय दूरपर्यंत. ते मार्केटिंगचंच काम आहे का नाही एका प्रकारे. तर म्हणून का नाही थकलो तर थोडंसं अंग टाकलं. झालं का स्वयंपाक. झालं असं तर दे ना जेवण. आजी स्वयंपाक गिंपाक झाला. मी केला आहे स्वयंपाक. मी काय म्हटलं, तुम्हाला माहित नाही का तुमची आई. तुमची आई ते बाया सगळ्या मिळून का नाही वावरात गेल्या जंगल कॅम्पिंगसाठी. तर बाबा एकटेच आहे म्हटलं घरी. तर त्याचा स्वयंपाक पाणी आता जाऊन घेऊन जा म्हटलं. ताट एक बाबासाठी बनवून घेऊन जा म्हणलं तुम्ही. पाय हाय माया डोक्यातून निघूनच गेलं हो शिकले. बरं झालं तू ना आठवण दिली तर. पाय तुया तरी लक्षात राहिलं. दे बरं ताट करून दे. नेतो बाबासाठी ना आपल्यासाठी जेवण वाढ. मी का नाही बाबाला ताट नेऊन देतो आणि येतो. आता रोशनीबाईनं नेऊन दिलं नाही नेऊन दिलं काय माहीत. मी नेऊन देतो पहिले पटकन. रोशनीबाईचा स्वयंपाक झाला असं नाही झाला असं काय माहीत का. चाल बरं दे बरं कर मग एक ताट कर आणि दे. मी नेऊन देतो मग बाबासाठी. ताट मी बनवून ठेवलेलंच आहे. आणून देतो तुम्हाला. तुम्ही नेऊन द्या मग आपण जेवण करू लागेस. नेऊन द्या. बाबाला भूक लागली असन जी. वावरात गेले होते ना बाबा. चाय कोणी बनवून दिला नाही दिला. मी 2-3 वेळा चक्रा मारून पाहिल्या तिकडं. पण माझी काही हिंमत झाली नाही बाबाला काही मनाची चाय बनवून देऊ का काही. बाबा दिसले नाही मला घरी. दरवाजा गी उघडाच होता. पण आता अंदर होते का तिकडं मागं होते वाडीत काय माहीत. असं वाटे म्हणावं बा. पण मग मी म्हणलं कसं म्हणावं मला का नाही विचारच आला. म्हणून वापेत चालली आली. आता जेवण नेऊन द्या तुम्ही. म्हणजे उपाशी राहिले नाही पाहिजे हाय का नाही. त्या आण ताटा. बाबाला मी सांगून देतो चाय घे तिकडून वावरातून आल्यावर सांग जा म्हणतो. शितली बनवून देत जाईल म्हणून. असं सांगून येतो. ठीक आहे दे ताट दे.
आम्हा आणतो मी ताट आणतो. पहा बाबा हा अजूनही तिखटच बनवली हिनं भाजी. आपलं मरणच आहे आई येतपर्यंत म्हणणार आधी हिने अजून भाजीचं चवच नाही कशी बनवायची कशी नाही बनवायची. अजूनही आणि हिनं तिखटच बनवली भाजी. चवच बनवली नाही हिनं भाजी. नाही बे आज तर बरी बनवली बे भाजी तिनं. चांगली बनवली रोशनीनं भाजी आज. बरी वाटून राहिली ना रोजच्या पेक्षा. जे आईनं तिला सांगितलं ना कसं बनवायचं कसं नाही तर. खाल्ली गेली का बे तू का पहिलेच बोंबलून राहिला. बाबा खाल्ली ना मी भाजी खाऊनच तर राहिलो. हा तिखटच तर बनवली तुम्ही म्हणता चांगली बनवली. तिखटच तर लागून राहिली मला. तू खर्रा खाणं बंद कर पहिली. सूर्या खर्रा खाणं बंद कर. तुले कानी हुलीशी तिखट भाजी झाली ना तर तू लय मोठी सांगून राहिला. खर्रा खाणं बंद कर. जास्त तिखट नाही झाली भाजी ते. कुठं त्या पोरीनं आज तिखट नाही बनवली भाजी. हा एवढी काही तिखट नाही आहे. लेका हुलीसही तिखट चालत नाही का बे तुले. रोशनी इकडे बा इकडे बस तू. काय झालं जी सूरजजी? काय पाहिजे का तुम्हाला? पोळी भाजी काही पाहिजे का? अहो हेच एवढं तिखट बनवलं दुसरी काय घेऊ मी भाजी. किती तिखट बनवलं तू ना बा. एवढं तिखट बनवा लागते का? तिखट बनवली मी भाजी. आईनं जेवढं तिखट सांगितलं मला टाकाले तेवढंच टाकलं. आई जेवढी टाकत असते भाजीत तेवढंच तर टाकलं मी ना. तिखट कुठे जास्त तिखट झाली. आता मी बी तर जेवण करून राहिली तिकडे बाईले चारून राहिली वरण भात. तर मला काही तिखट वाटून नाही राहिलं. तुम्हालाच तिखट वाटते का? नाही बाई चांगली झाली बरी झाली मा. बर झाली रोशनी चांगली झाली भाजी. त्याच्या तोंडाला नको लागू तू. आणि काय व रोशनी ते चरणले नेऊन दिलं का जेवण घेऊन. जेवण नेऊन दिलं देऊन दे ना त्या बापाले ताट थोडस नेऊन. हा चंदा गेली वाटते ना आता तर मग जेवण नेऊन दे बा म्हणलं थोडस. नाही बाई बाबाचं तर विसरूनच गेली मी. हा लक्षातच राहिलं नाही बाबाचं. मी ना तर आमच्या तिघापुरताच स्वयंपाक बनवला बाई. मला तर माहितही नाही बाई लक्षातच राहिलं नाही. तरी आई सांगून गेली मध्ये. हा सांगून झाले माझ्या लक्षातच राहिलं नाही बाई. आता मला 2-4 पोळ्या टाका लागल ना नेऊन द्या लागल. नाही तर पहिले नेऊन देतो बाबाले आणि तिकडून आल्यावर मग मी पाच बसेल माझ्यासाठी. हा पाहा लागल मला. मी जेवण राहू देतो पहिले बाबाला नेऊन देतो बाई. बैठ झालं माझ्या सासऱ्यानं लक्ष दिलं. माझ्या लक्षातच नाही तर बाबा तर राहत होते आता उपाशी मायवाले. काय पाहून राहिली व पाहून त्या बाबाला जेवण दिलं नाही काय तुला. स्वयंपाक बनवला नाही तुला तुझ्या बाबासाठी बनवलं नाही का. आता काय सांगू यायले 3 जणापुरता स्वयंपाक बनवला मी. माय वाटणीचं नेऊन देतो बाबाले. तिकडून आल्यावर पाच बशीन काय करीन तर थोडस भात मांडून देईन माझ्यासाठी. पहिले नेऊन देतो. नाही बनवला बाबासाठी बनवला मी ना. बनवला नेऊन देतो ना मी. नेऊन देतो. कधी नेऊन देतो मग व या बापाले तर लवकरच भूक लागते खरं ना. 8:30 वाजले. तुला आठवण होती का नाही होती. त्या बापासाठी स्वयंपाक बनवला का नाही बनवला तुला. बाबा बनवला मी बाबासाठी स्वयंपाक बनवला. देतो नेऊनच देणार होती मी पण आवाज दिला ना मला सूरजजी ना तर म्हणून मी इकडे आली. बाईले आणून देतो इकडं. देतो बाबाले जेवण नेऊन देतो. पहिले नेऊन देतो बाबाले जेवण. जाय नेऊन दे त्या बाबा जेवण नेऊन दे. बाईले इकडे घेऊन ये. बाईले इकडे घेऊन ये. माय झालंच आहे तसंही थोडंसंच राहिलं जेवण मायवाला. तिले चालतो मी वरण भात. जाय आण बाईले इकडे आण. ते खायला नाही तर काही तोंडात टाकत. आणि त्या बाबाला पहिले जेवण नेऊन दे जा. हो देतो बाईला आणून देतो. मी ताट करतो आणि बाबासाठी देतो नेऊन. बरं झालं बाई. हा माझ्या सासऱ्यानं गोष्ट काढली माय बाबाच्या जेवणाची. नाही तर मी तर बाई भुलूनच गेली होती. माय बाबा राहिले असते तसेच उपाशी. लक्षातच नाही राहिलं बाई. कशी विसरली ना कशी नाही तर मी. झालं शीतलना मला सांगितलं. बाबा एवढा वेळपर्यंत राहत नाही ना. भूक लागली असून बाबाले. पहिलेच बाबाले जास्त वेळपर्यंत भूक सहन होत नाही. पटकन नेऊन देतो पहिले बाबातले. झोपले का नाही झोपले तर काय माहित. बाबाले काय वाटन. एकाली चिंता नाही पोरीले चिंता नाही पोराली चिंता नाही म्हणून माईवाली. रोशनीनं नेऊन दिलं असं का तर काय माहित का. काय माहित जाऊन पाहतो. फक्त ताट घेऊन जाऊन पाहतो. बाबाली विचारतो आणि माहीतच पडते मग. जेवले असन तर बरं होईल म्हणा तसे. पण नाही जेवलं असन तर मग रोशन नाही रोशन नेऊन देऊन राहिला का कडे ताट बाबाले. रोशन तू कुठं चालली. बाबाले जेवण दिलं नाही तुला अजून नेऊन. नाही ना मी नेलंच नाही. माझ्या लक्षात नाही राहिलं होतं बाबासाठी जेवण द्यायचं. माझ्या सासऱ्यानं आठवण दिली मले. आणि तूही चालला का मग बाबाले ताट घेऊन. माय बाई आपण दोघांनी नाही दिलं रे बाबाले. चल आता मग 2-2 ताट एवढं खाणार नाही ना बाबा. राहू दे नाही तर तू राहू दे. मी नेऊन देतो बाबाले जेवण. कायले आता राहू दे ना. मी चाललो होतो ना पहिलेच ताट घेऊन. तू चालली जाय घरी. मी बाबाला देतो. उद्या लागेल सकाळी तू देजो. एक काम कर ना रोशनी. काय करत जा. सकाळी तू देत जा. संध्याकाळी का नाही मी शीतलीले सांगतो कराले स्वयंपाक बाबासाठी. सकाळी तू करत जा. हा तसं करायचं का मग. नाही तसं मी 2 टाइम देतो. एवढं काही नाही. अरे आज का नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. आता मला सवय आहे. बाबाची आठवण राहिलीच नाही मला. माझ्या सासऱ्यानं सांगितलं मला. बरं एक काम कर मग आता तू
बाई घरी मी स्वयंपाक केलाच नाही ना. मला आता घरी जाऊन माझ्यासाठी करावंच लागत होतं. आजच्या दिवस मग राहू दे. रोशनले द्यायला लावतो. उद्यापासून सकाळी मी देत जाईल. शीतल संध्याकाळी देन ना पण बाबाले. नाही तर नसन देत तर मला आता सांगून दे. दोन्ही टाइम मी बाबाले देत जाईल. नाही वा देते ना शीतल. आता तर मला तिनंच आठवण दिली. तिला आठवण होती ना, तिनंच तर पाठवलं ताट माझ्याजवळ. सांगतो मी संध्याकाळी तिला द्यायचं. तू सकाळी नेऊन देत जा अंगवणीनं. ठेकाणी सकाळी कानी माई घाई राहते ना, त्याच्यामुळे तर सकाळी तू नेऊन देत जा बा म्हटलं बाबाले जेवण. संध्याकाळी मी शीतलले सांगतो. बरं बरं ठीक आहे. ठीक आहे मग चल मी बी येतो त्यासोबत. तू ताट देऊन दे. मी हे घरी नेईन आणि बाबा सोबत बोलायचं आहे मला थोडंसं. असं एकटेच असन ना बाबा. चल मी बी येतो त्यासोबत. चल मग जाऊ बाबाची भेट घेऊ. तसे बी बाबा कोणाला म्हणत नाही ना जेवणासाठी. स्वतःच तसेच राहीन पण म्हणणार नाही कोणाले. आपण दोघं असून बाबाला काही जणांना एवढा वेळ झाला तरी ताट नाही दिलो. चल ताट आणलंच आहे मी तर मग मी बाबासोबतच जेवण करतो. मग थोडंसं जेवण तिकडेच करतो मग बाबासोबत. आता करजो ना बाबासोबत जेवण करायचं आहे ना तर करजो. निर्मला बाईचं जेवण तर आज भल्लच लवकर झालं बाई. लवकर लवकर जेवली निर्मला बाई. माझ्यासारखीच जेवतं वाटते पटकन. थकलं माय खूप. थकाली किती थकलं व. चालू चालू थकलं. हे टेंट लावा जोडा. थकलं ना टंग टंग म्हणून थोडीशीच जेवली मी. जास्त जेवली नाही मी. आता काय करावं मग. भूकच नव्हती लागली. निर्मला बाई किती मस्त वाटून राहिलं हो इथं आहे ना. खरंच बाई लयच मस्त वाटून राहिलो. बरं झालं आपण आलो तर. किती मस्त वाटून राहिलं बाई मिळून मिळून. तू याच्यानं मला याले भेटलं नाही तर मायवाला तर वेळेवर माझ्या माणसानं तर बिचकूनच टाकलं होतं काम. जेव ना बाई चंदा बा. तू काऊन व खालीच पाहून राहिली. जेव ना चंदा. भूक नाही का तुले बी. अंजनी बाई आज नाही का जीवशाच वाटून नाही राहिलं. काय माहित का काऊन असं वाटून राहिलं. तर डबे नाही का आणले तर सही एवढ्या अंगवणीनं भरून. पोळ्या उरल्याची पाय ना किती पोळ्या उरल्या. उद्या ना उद्या सकाळी नाही का नाश्त्याला चिवडा होते. पोळ्या नाही का सगळ्या जमा करून ठेवून दे जा. मस्त का नाही चिवडा बनवू सकाळी. त्याचा वाला मोडमाड करून मस्त नाश्त्याला होऊन जाते सकाळी चिवडा. बाई आजी जेवा पोटभर. मस्त टेंट आहे बाई तुमच्यावाला पोरानं आणलेला. खरंच मस्त आहे. काय मस्त बाई हे वाला टेंट. असं वाटतच नाही आपण घरासारखंच वाटून राहिलं. रूम सारखं या टेंट मध्ये तर मस्तच वाटून राहिलं. हो त्यानंच ते पॅक गिक करून दिलं होतं अंदरचं गिल्दरचं. बाबा टेबलही दिसला मला त्याच्यात. तर टेबलही आहे बाप्पा याच्यात. आजी पण मी ना पाहिला ना आपल्या टेबलासारखा टेबल नाही आहे काही. जमा होते हलका हलका आहे टेबल. हो हो दोघा तिघा पुरता. त्याच्यावर काहीतरी थोडाफार सामान ठेवासाठी बरं आहे बाई. मस्त झाला पण ह्यो टेंट. लवकर जेवा परत. आबाई आलेला आहे. पाणी कधी येऊ शकते बरं. लवकर लवकर जेवण करा. जेव चंदा. जेव ना चंदा. काहून तर काही नाही. माझ्या घरचा माणूस म्हटलं बोलून नाही राहिला माझ्यासोबत. जेवला का नाही जेवला काय माहित का बिचारे. फोन लावीन म्हटलं या गंगाच्या याच्यावरून. तर गंगा तर काहीची बोलूनच राहिली तिच्या नंदेसोबत. माय जेवण झालं आहे म्हणा. झालं माय. मला जास्त जीवशा नाही वाटून राहिला आज. लय थकलं ना व. असं वाटते कधी झोपतो ना कधी नाही. चला बरं एक फोन लावतो मी याच्यावरून. मी झोपतो बापा. तुम्ही करा गोष्टी. चंदा आम्ही झोपतो ना. आम्ही झोपतो आज. का नाही झोपून जाऊ कारण की लय थकलं बापा. खरंच थकलं आज. आज झोपून जाऊ म्हणून तर म्हटलं सगळ्याला पटपट जेवण करा म्हणून. ती ना कौसुबाईच राहिला. आमचं झालं. थोडं थोडं खाल्लं आम्ही. तुम्ही कैच्या बसल्या. हा बाई लक्ष ठेव जा त्याच्याकडं. पोट्ट लय बंड आहे बरं ते आपलं पिंट्या. हो नाही नाही लक्ष ठेवता त्याच्याकडे. कुणीकडे चाललं जाईन बरं. एक तर लेकरं चोर हाय म्हणते बाप्पा. घुमते म्हणते. अशा आपल्या गावात आले गेले नाही पण कायचा कोणाचा काय भरोसा बाप्पा. नवीन नवीन घटना घडून राहिल्या. भेव लागते मले. मग माय सारं म्हणत्या पोराकडंच आहे. तुम्ही लक्ष ठेव जा. हा नाही तुम्ही आहे तर टेन्शन गिन्शन काही नाही म्हणा. घराच्या बाहेर निघत नाही ना ते. निघूच नका देऊ. हा निघू नका देऊ निघू. हा पाहिजे. ठेवतो मग मी. जेवल्या गेले का. स्वयंपाकही केला का. काय बनवलं. अरे बापा पोट्ट्याची तर आवडती आहे मग खिचडी. ते तर लय आवडीनं खाते. नाही बरं झालं केलं तर म्हणा. आणि तुमच्या भावाचा फोन घेऊन आलता का. नाही आलता का. बरं ठेवतो मी. आमचं जेवण झाले आहे. एक दोघीचे राहिले. आता आम्ही झोपतोस आम्ही. नाही बरं आहे. हो तिकडं गावात लागलं. हो का जी. गावात चालू झाला पाऊस. नाही इकडं नाही आहे. गावात पाऊस चालू झाला म्हणते बाई. आधी इकडं कधी येईन बरं. कौसुबाई पटपट जेवा. चला अंदर जाऊ. हो ना हो आबाई आलेले आहे ना. पाय ना कसं काय आबाई आहे. येऊ शकते बरं.
चांदणी नाही दिसून राहिली काही. अरे ठेवतो मी, हे चंदाले फोन लावायचा आहे तिच्या नवऱ्याले, ठेवतो हा. हो लक्ष दे जा. 3 वेळा झालाय तिचं वालं चंदाले फोन लावायचा आहे तिच्या नवऱ्याले, पण फोन काही सोडून नाही राहिली. अहो तर माझ्याजवळ आहे ना, मायाच्यावरून लावणं गाणताच आहे, तेवढं काय तिच्या शेच्यावर पडलाय. नाही नंबर तिच्या याच्यात शेवाय ना माझ्या घरच्या माणसाचा, मला नंबर नाही माहित ना व निर्मला बाई. चरण भाऊचा नंबर माया याच्यात नाही व चंदा, माया याच्यातही नाही आहे. मायाच्यात बाई आता मी पाहिला तर नाही बाई, मला पाहा लागन. थांब बरं मोबाईल घेतो न पाहतो. आम्ही पाऊस चालू झाला वा, पाऊस चालू झाला. आम्हाला चल चला अंदर. अहो घ्या हे टाट घ्या अंदर. अहो चला अंदर. तिचं म्हणलं तुम्हाला पटपट जेवण करा म्हणून बसल्या बाई गोष्टीच करत. चला घ्या पटपट या अंदर लवकर. जेनीबाई पाणी येऊन राहिला ना, आता खाऊन राहिल्या. वा रे वा जेनीबाई, आजी या अंदर. अंदर या न मग खा. जी उठा उठा लवकर लवकर. चला जी अंदर, चला लवकर लवकर या, लय जोरात येऊन राहिला. या अंदर या पहिले अंदर या. मी हे लावतो याची वाली चेन. या